मोह विद्यालय एका वास्तूचा नव्हे तर एका कुटुंब वत्सल संस्थेचा हा धावता आढावा. 1892 ते 2016 हा 124 वर्षांचा काळ मोह विद्यालय आणि एकूणच देशातील शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीनं एका युगाचा प्रवास आहे. कैलासवासी अक्षीकर ताम्हाणे यांनी ठाणियाच्या द्वारी लावलेलं ते इवलंच रोप आज गगनाला भिडू पाहत आहे. 1892 पारतंत्र्याचा तो काळ. क्रांतिकारक देशाच्या स्वातंत्र्यासाठी अग्निपथावरून चालत होते. समाज सुधारक जनजागृतीचं कार्य तर राजकीय पुढारी स्वातंत्र्याची भावना चेतवत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारी, राष्ट्रप्रेमाने भारलेली चारित्र्यवान तरुणांची पिढी निर्माण होणं आवश्यक होतं. त्या काळी इंग्रजी शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळा तसेच अमेरिकन, ब्रिटिश व स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळा होत्या. पण या शाळांमधून मिळणारं शिक्षण हे राज्यकर्त्या ब्रिटिशांची गरज पूर्ण करण्यापुरतंच मर्यादित. राष्ट्रप्रेम व स्वदेशीचा पुरस्कार यांचा त्यात लवलेशही नव्हता. शिक्षणातली ती उणीव लक्षात घेऊन लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. अक्षीकर व ताम्हाणे हे त्याच शाळेचे विद्यार्थी. गुरूंचं अंतर्मन जाणून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी अशी गुरुदक्षिणा क्वचितच कोणी दिली असेल. गुरुजनांच्या विचारांनी भारलेल्या अक्षीकर व ताम्हाणे यांनी शिक्षण प्रसार हेच जीवन व्रत म्हणून स्वीकारले. एखाद्या गोष्टीसाठी आयुष्यपणाला लावणारी व्यक्ती किती प्रचंड कार्य करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि तिचं अपत्य म्हणजे आपली मोह विद्यालय. 34 विद्यार्थ्यांसह बीजे हायस्कूल या सरकारमान्य शाळेजवळ भाड्याच्या खोल्यांसह सुरू केलेली ठाणा मिडल स्कूल पुढे नामाभिमान होऊन मोतीलाल हरगोविंदास विद्यालय झालं. 1942 मध्ये प्रभात सिनेमा समोरील जागेवर विद्यालयाची स्वतःची दुमजली वास्तू उभी राहिली. 1991च्या सुमारास ठाणेकर नागरिकांच्या आशीर्वादामुळे, संस्थेमुळे, माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या भरघोस आर्थिक सहाय्यामुळे शाळेची एक भव्य वास्तू उभारणं शक्य झालं. जुन्या वास्तूतील शाळेचा तो खुला रंगमंच केवळ ठाणेकरांचंच नव्हे तर अंबरनाथपर्यंतच्या नाट्यरसिकांचं एक आकर्षण केंद्र होतं. गडकरी रंगायतन होईपर्यंत ह्याच रंगमंचावर नाट्यप्रयोग होत. महाराष्ट्रातील एक अद्ययावत खुला रंगमंच म्हणून कैलासवासी प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ, सतीश दुभाषे, डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी या रंगमंचाचं कौतुक केलं होतं. नाटकांप्रमाणेच शाळेची स्नेहसंमेलनही राजेशाही थाटात 3 दिवस चालत. त्यात एक दिवस शाळेच्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण 3 अंकांचं नाटक सादर केलं जाईल. एक दिवस सांस्कृतिक कार्यक्रम तर एक दिवस सगळ्यांना भोजन. विद्यार्थी ताट वाट्या घेऊन शाळेत येत आणि एरवी कडक शिस्त लावणारे शिक्षक आग्रह करून करून विद्यार्थ्यांना सुग्रास भोजन वाढत. गणपती उत्सव, शारदोत्सव या काळात त्या शाळा कार्यक्रमांनी बहरून जायची. शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे ठाणेकरांच्या दृष्टीने पर्वणीच असे. कारण महर्षी कर्वे, साने गुरुजी, सेनापती बापट, प्र.के. अत्रे, काकासाहेब गाडगीळ, कुसुमाग्रज, शरदिनी डहाणूकर, गदी माडगुळकर असे अनेक दिग्गज त्यामुळे पाहता आले. सुहृदयांनो, हे इतिहासाचं पुनर्लेखन नाही किंवा सनावलीप्रमाणे काढलेला शालेय प्रगतीचा आलेखही नाही. हे आहे आठवणींच्या पंखांवर बसून केलेलं भूतकाळाचं भ्रमण. गोड गोड आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न. या शाळेच्या विकासासाठी, प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी यांचं केवळ स्मरण करण्यासाठीचा हा क्षण. पुढे काळाच्या ओघात विद्यार्थी संख्या वाढल्यानं, जागा अपुरी पडल्यानं ह्या सर्व गोष्टी भूतकाळात जमा झाल्या. आता शाळेनं पुन्हा नवीन रूप धारण केलंय. जुन्या नवीन आचार विचारांची सांगड घालून आपलं दमदार अस्तित्व टिकवून ठेवलंय. बदलत्या काळाची गरज आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं
पावलं उचलली आहेत. सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, व्यायामशाळा, नृत्य केंद्र, जुडो कराटे प्रशिक्षण, दृकश्राव्य कक्ष, कॅन्टीन आणि ई लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. टिळक विद्यापीठाच्या परीक्षा, होमी भाभा, MTS, NTS स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड परीक्षा, बीरकर, बापट, निगो पंडिता वक्तृत्व स्पर्धा, IIT, JEE, IIT, CS अशा विविध स्पर्धा, तर अभिरुची मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध छंद वर्गांच्या माध्यमातून केवळ शैक्षणिक, बौद्धिक नव्हे तर एक सुजाण, सुशिक्षित नागरिक बनण्यावर आम्ही भर देतो. विविध कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांनी शाळेचं नाव उंचावलं. प्रातिनिधिक स्वरूपात बोलायचं झालं तर स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हाणे, अणुविज्ञान शास्त्रज्ञ डॉक्टर हेमचंद्र प्रधान, लोकायुक्त विजय टिपणीस, न्यायमूर्ती अभय ओक, प्रमोद कोदे, सुनंदा जोशी, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रवी कुंटे, आत्ताचा एकेंद्र दर्जी, रणजी क्रिकेटवीर तुकाराम सुर्वे, खंडू रांगणेकर आणि आत्ताचा आमचा लाडका आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू लुबेर शेख, लेखिका शोभा भागवत, संजू मंगल गोपाळ, यशधन वर्तक, दिग्दर्शक कुमार सोहनी, संजय जाधव, संपदा जोगळेकर, अभय शेवडे, विघ्नेश जोशी, उद्योगपती शैलेश पुराणिक, राजगोपाल नोगजा, तर राजकीय क्षेत्रातील आनंद दिघे, प्रकाश परांजपे, कांती कोळी, सतीश प्रधान, राजन विचारे, विविध तज्ञ डॉक्टर्स, वकील, CA यांची तर प्रचंड मोठी यादीच तयार होईल. धन्य ते शिक्षक ज्यांनी पैलू पाडले या हिऱ्यांना. या सगळ्या विद्यार्थ्यांनीही शाळेचं इतकं कौतुक केलं की इतर शाळांना त्याचा हेवा वाटावा. शतक महोत्सव आणि शतकोत्तर दशक महोत्सवात तर शाळेला विविध उपक्रमांनी सालंकृत केलं. कवी कुसुमाग्रज आणि खुद्द बापूजी यांच्या सहवासाचे ते अत्युच्च आनंदाचे क्षण. त्या काळात शिक्षकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टाला खरंच तोड नाही. मोहवीच्या लाडक्या बाळांची म्हणजेच प्रातस्मरणीय SV कुलकर्णी सरांची जन्मशताब्दी, चितळे सरांची 75वी ही शिष्यांनी गुरुला अर्पण केलेली एक अनोखी भेटच होती. गुरु शिष्यांचं नातं इथं इतकं घट्ट विणलं जातं की शाळा सोडून गेल्यावरही विद्यार्थी आवर्जून येतात. माजी शिक्षकांच्या पदस्पर्शानं पुन्हा पुलकित होतात. आहेच ती मोहवी. आता संस्था आणि शाळा शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या उंबरठ्यावर पाऊल टाकत आहे. प्रचंड उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. आपल्यासारख्या सुजाण व जागरूक नागरिकांचं, मान्यवरांचं सहकार्य मिळालं तर या वटवृक्षाच्या छायेत विसावलेल्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भवितव्याची हमखास पूर्तता करता येईल. पुढे या आणि एक आदर्श समाज घडवण्यास मदत करू शकतील अशा भवितव्यांची पाठराखण करा. या, शाळा आपलीच आहे. मोह परिवारात आपलं सदैव स्वागत आहे.